कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अपर्णा मॅडमांचा जिथे ऍक्सिडेंट झाला होता तिथे आसपासच्या परिसरात एक जळलेली डेड बॉडी त्यांना सापडली आहे। अपर्णा मॅडम संदर्भात असलेले प्रश्न अजूनही तसेच आहेत। आमच्याकडे अजून काहीही सांगण्यासारखं नाही असं पोलिसांकडून कळतंय। अहो मग शांत हो रुपाली। अगं हे बघ, ही बातमी पूर्णपणे खरी नसली तरी नाकारण्यासारखी नाहीच आहे या ठिकाणी। 8 दिवसांनंतर कळतंय आपल्याला अपर्णाबद्दल। आता यापेक्षा वेगळं खरं काय असणार आहे? ज्या ठिकाणी अपर्णाचा अपघात झाला त्या ठिकाणी वाईट अवस्थेतील अशी डेड बॉडी सापडणं, याचा अर्थ काय होतो अजून? रुपाली अगं कळतंय मला, पण आता सगळं नको ठरवायला आपण। अहो काय बोलते तुम्ही? हे किती दिवस अंधारात राहायचे अजून आपण? आपल्या घरावर आलेलं हे संकट मान्य करावं लागणार आहे आपल्याला। अर्जुनची काय अवस्था झाली असेल ग? मला वाटते भाऊजी तिकडेच गेले असतील। आता नाही, ह्या गोष्टी घरातल्यांपासून लपून खरंच काही उपयोग नाहीये। हो, अमोलसाठी तरी सगळ्यांना सगळं कळायलाच हवं। त्याला इतक्यात या गोष्टी नाही कळायला पाहिजेत। बापू, विनय काका, दीपक, मोनिका। स्वप्नील सर, काय झालं? ज्या महिलेचा मृतदेह आम्हाला सापडला त्या महिलेचं वय आणि अपर्णा मॅडमचं वय हे तंतोतंत मॅच होते, एवढीच माहिती माझ्यापर्यंत आली। ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा ऍक्सिडेंट झाला होता त्या ठिकाणी आम्हाला एक जळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह सापडला। काय सांगते ती? बापू सांभाळा स्वतःला। हे अचानक हे सगळं काय दाखवतंय ते? मोनिका अगं जे त्यांना कळलंय ते सांगतायत। आता फक्त बॉडी सापडली, पण नक्की काहीच सांगत नाहीयेत। स्वप्नील आज काहीतरी चांगलं कळेल असं सगळे वाट बघत होतो, आणि आज हे काय? बापू हे बघा, बद्दल अजून काही स्पष्ट कळलेलं नाही, तुम्ही शांत व्हा, काय नाही होणार। पाणी घ्या। नको। रुपाली, अगं अमोल कुठे? विनू बाबा ते त्यांच्या खोलीत आहेत आणि आज त्यांचे बाबा त्यांच्या माला आणणार होते म्हणून ते खूप खुश आहेत हो। आणि आता हे सगळं आपण त्यांना कसं सांगणार आहोत? वाटलं होतं आज सगळी काळजी मिटणार आपली, पण हे सगळं काय वाढून ठेवलंय आपल्या पुढे? प्लीज तुम्ही सगळे ऐका ना, मी तुम्हाला हेच सांगतोय की आत्ताच काही आपण ठरवायला नको। खरंय, अरे अमोल कधी बी खाली येईल, पण त्याला जे काही कळायचं ना ते अर्जुनकडनं कळू द्या। बापू चला आपण अमोलशी बोलूया। नाही, अमोल बरोबर मी नाही। पाहिजे तर मी बोलतो त्याच्याशी। अहो त्याला बाहेरनं कुठनं कळलं तर लय अवघड होईल। चला बापू। माँ प्लीज ये ना तू। बाबा सगळी नाराज आहेत, ते बोलतायत की माँ गेली। तुझा विश्वास आहे ना बाबावर? हो बाबा। बघ बघ, आपली अप्पूमा नक्की येणार आपल्या घरी। अमोल तू काय करतोय बाळा? आजोबा आता माझं चित्र कंप्लीट झालं ना, म्हणून मी आवरत होतो
आणि आता आली की मी तिला कसलाच त्रास देणार नाही. अरे तू कुणावर बोललास का एवढ्यात? म्हणजे तुझ्या मित्रांना वगैरे फोन केलता का? नाही आजोबा, तुम्ही असं का विचारताय? ते हा तुझी शाळा बुडली ना इतके दिवस म्हणून म्हणलं. हो आजोबा, पण फ्रेंड्सला फोन करून काय फायदा? तसंही काही कळत नाही. आणि आज मी स्कूलला जाणार आहे ना, मी सगळा अभ्यास पूर्ण करणार. आणि आज बाबा मला घेऊन येणार आहे, म्हणून मी उद्यापासून स्कूलला जाणार. हे बघा, मी बॅग पण बनवून ठेवली. बापू, तुम्ही नाराज आहात का? नाही बाळा, असं काय नाही रे. बापू, नाराज नका हो तुम्ही. आज मा येणार म्हणजे येणार. तुम्ही बोललो होता ना की मा येणार. अमोल, अरे बाळा, मा येऊ अगर न येऊ, आपण खचून जायचं नाहीये बाळा. असं का बोलताय तुम्ही बापू? अहो, मा येणार नाही असं होऊच शकत नाही. अमोल बाळा, त्यांना असं म्हणायचंय की मान असताना कसं तू ढीठ राहिलास, तिची वाट बघितलीस, तिथून पुढे तसंच राहायचं. हा हो आजोबा, मी एक नवीन पोएम पाठ केलीये. आता मा येत नाही तोपर्यंत मी ती पोएम कुणालाच म्हणून दाखवणार नाही. मा आली तुम्ही तिला सगळ्यांसमोर ही पोएम म्हणून दाखवेल. बघाच तुम्ही. अरे अमोल, तू हे सगळं करत बसलास तर मग खाणार पिणार कधी? हा तू सकाळपासून खाली माणसात पण आला नाहीस. आजोबा, आता माईची तयारी करावी लागेल ना. आपण तिच्या आवडीचं काहीतरी बनवू आणि पूर्ण घर सजू. बघा, मला तिचं आपण केलेलं स्वागत खूप आवडेल. अमोल बाळा, अरे किती आशा लावून बसलायस तू. पण पण बघ, तू ना ह्या सगळ्यामध्ये तुझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतोय बाळा. तू सकाळपासून काही खाल्लं पण नाहीस. चल बघू, खाऊन घे. आजोबा, आता थोडस वेळ आहे. मा आली की खाईन ना मी. अमोल, अरे बाळा, हट्ट का करतोयस तू? हे बघ, मोठ्या माला सांगून तुझ्यासाठी इकडेच काहीतरी पाठवू का? बापू, नाश्ता केलाय मी. आता मा आली की तिथंच असतं काहीतरी खाईन मी. मी काढलेलं चित्र दाखवू का तुम्हाला? नाही नाही बाळा, आता नको दाखवू चित्र. तू तू तुझं काम कर, आपण नंतर बघू चित्र. मी आहे बाहेर. आजोबा, बापू माझ्यावर रागवलेत का? नाही, अरे ते त्यांना ना माची आठवण येत असेल ना म्हणून. हा मी बघतो, तू कर इथं काम तुझं. हा ठीक आहे आजोबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.